चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेले. थर्ड अंपायरला आता रेफर केलंय आणि आमचे टेक्निकल टीम त्या ठिकाणी आहेत, बघतील नक्की चिराग मेहर कुठे होता. लाईनच्या बाहेर या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार. पण तुर्तास तिसरी क्वार्टर फायनल मॅच सुपर 8 ची मॅच जी आपल्या भेटीला आली गेली या लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 मध्ये. तिकडे साईबाद संघासमोर DCC नवापूर बॅटल आहे, जिकडे नाणेफेचा कौल जिंकला होता. DCC नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आता काय घडलं, लाईनच्या बाहेर इन, बाहेर की इन, आता सर्व गोष्टी पाहिल्या जातात मुख्य स्क्रीनवर. येस OUT आउट, फिंगर गॉन. पहिला आदरा, मोठा आदरा, चिराग मेहरला मैदान सोडावं लागलाय. गॉन. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा, पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा, विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू बा. काय अखेरकर घडलं होतं, कुठे घडलं होतं, समोर डाऊन टू ग्राउंड पटका एक्झिक्यूट केला होता. आता तो कॉल होता की नव्हता, परंतु रन घेणं गरजेचं होतं का, आणि त्या रनला कंप्लीट न होता तर चिरागला मात्र मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पद डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. रिवर्सचा टेम, परंतु त्या अगोदर बॅटचा फेस पहिला ओपन आला, चेंडू अलर पद्धतीने विकेटवर आला होता. त्यामुळे डॉट बॉल, निर्धाव चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 2 चेंडूचा खेळ झालाय. सागर देसले येस इसी का नाम आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असं आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांनी सांगितलं गेले. पहा पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. या अगोदरचे 2 चेंडू सुरुवात, त्यानंतरच खराब चेंडू. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं चेंडूला, फेकी झाले. सूरज त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवलं गेलं. सिंगल जोडी. पहा दोन्ही संघ एका गावाला बिलॉंग करतात. साहेबाचा संघ जर विचार केला तर संपूर्ण जो एरिया आहे त्या एरियामधून और ओ ये क्या हुआ, एक गया तो दूसरा भी आ रहा है मैदान के अंदर. डगआउटच्या मध्ये चेंडू, अजून एका विकेटचं बटन गॉन. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा. थँक्यू. पहा समदा या स्पर्धेमध्ये 2दा बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलरचा खिताब जिंकलाय. त्याचं जिवंत उदाहरण पहिल्या 4 चेंडूमध्ये दाखवून दिलंय. 2 महत्वाचे गडी, 2 बंधू आता डगआउट मध्ये आहेत. आता तिकडे विचार काय झाला तो माहित नाहीये, परंतु समोर 2 बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता इकडून यांना सर्वांना खेळ दाखवायचा आहे. जर का या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल तर ऑन साइडला चल 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 भाई मैं भी आ रहा हूं. तिसरा विकेटचा बदल, अजून एक गडी बाद. वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय हा दादा, मास्टर माइंड हाय. थँक्यू. पहा समजा अडचणी वाढल्यात आणि अडचणी इतक्या वाढल्यात की पहा मला वाटतं जतीन तांडेल डोकरादेवच्या मंदिरात नाही गेला वाटतं. कदाचित तो अंकिताच्या लग्नावरून डायरेक्टली इकडे आलाय, त्यामुळे या सर्व अडचणी वाढल्यात. DCC नवापूर संघाच्या त्यासाठी मंदिरात न जाण्याचं कारण या अडचणी वाढल्या गेल्यात आणि या अडचणीला उत्तर देण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये आदित्य आला गेलाय. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला, पाठवले सिंगल साठी. पहा एक धाव किती महत्वाची, परंतु मॅग्नेगसन बॉलिंग. काय जबरदस्त षटक आतालय, किती धावांचं षटक आहे, किती धावा आल्यात, फक्त 4 धावांचं षटक संपलंय. पहिल्या षटकाचं संपलाय. या ऐकूया DJ मयूरला. टक्कर देऊ नका, अरे गाव शहर में इलाके में कोणी
थँक्यू पहा पंखा फिरलाय. आता एक पंखा आमच्या पाठीमागेच उभा आहे, तो सध्याच्या घडीला अजित निकम सर आराम करतायत. दुसरा पंखा मैदानाच्या आतमध्ये फिरला म्हणजे पॉवर प्ले ऑन डीजे मयूर. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 4 धावा धावपलकावरती आहेत. समोर येस ब्युटिफुल स्ट्रोक, काय जबरदस्त फटका, कव्हर ड्राइव्ह, चेंडू सी मार्ग पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. आमच्या भाऊला सांगतोय तुम्हाला हलक्यात घेऊ नका. थँक्यू डीजे. पहा संपूर्ण जबाबदारी आले. 2 यंग खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. समोर खूप मोठा एक्सपिरियन्स वाला साहेबा संघ उभा आहे. आता या 2 खेळाडूंना त्यांच्या विरुद्ध खेळ दाखवावा लागणार आहे. हो कुठे आहे, बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केलं. पहा पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट कुठला खेळाडू करणार आहे हे नर कालवेड सांगणार आहे. ओहो इकडे काय घडलं, बीट केलं होतं, पाठीमागे सुद्धा बीट झालाय. इतका सुरेख चेंडू होता. प्रसाद गावड पाठीमागे झेल सुटला की काय ते कळायला मार्ग नव्हता, परंतु काय जबरदस्त चेंडू होता. धावसंख्या धावपलकावर 10. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरा षटक मार्ग. पहा 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे कारण डीसीसी नवापूरची मॅच समोर सायबा हे बॅटल आहे. रिव्हर्सचा टीम करायचा होता परंतु कुठे खेळलाय. ओ बॅटची फेस, बॅटची पोझिशन लवकर इन केली होती, त्यामुळे बॅट हलवार चेंडू हलवार पद्धतीने बॅटवर कनेक्ट नाही झाला, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा पॉवर प्लेचं षटक आहे. चौकार या अगोदर सुद्धा आलाय, त्यानंतर कमबॅक केलं गेलंय. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत 10 धावा धावपलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. 1.3 चेंडू. पॉवर प्ले ऑन. उलटा चेंडू. ओ इकडे हे क्या हुआ. आता माझ्याकडे कधी चेंडू आला कळायला मार्ग नाही असं ऋषीदादा सांगतोय आणि चेंडू गेला सीमर गप्पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा. घेतो या शोध पोलीस वाला, विचारतोय बघा ज्याला त्याला. भाईला घ्या याला, आता भाईला घ्या याला. टाकू डीजे. 1-4, 14 धावा. उलटा चेंडू पुन्हा एकदा गॅप मधून. येस चेंडू सीमार गप्पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा. पिंजराला 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 थँक्यू. पहा सुरुवात कशा प्रकारे आहे. पहिलं षटक तुमचं आहे तर दुसरं षटक आमचं आहे असं या 2 बॅटरने दाखवून दिलंय. आणि पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट स्ट्रोक, पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेले. आता चर्चा करतायत, चर्चा कशासाठी आहे जणू काही कळायला मार्ग नाहीये, परंतु धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत किती आहे. 18. 1-8. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या षटकामध्ये 3 गडी, दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार. मोठा फटका समोर डाऊन ग्राउंड खेळला गेला, पैकी नाही आहे. इट इज अ डॉट. 2 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा. आता मॅच कुठे आहे कळायला मार्ग नाही, कोण पुढे झालाय ते सुद्धा कळायला मार्ग नाही. या ऐकूया परंतु डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. भल्या भल्यांनी विचार केला आमचीच पावर हाय. भल्या भल्यांनी विचार केला आमचीच पावर हाय. अरे तुम्ही किती बी करा काय, आमची दोस्ती तुटायची नाही. तुम्ही किती बी करा काय, आमची दोस्ती तुटायची नाही. तुम्ही किती बी करा काय, आमची दोस्ती तुटायची नाही. तुम्ही किती बी थँक्यू. करा काय, आमची 18 धावा. पहा डीसीसी नवापूर. आज नवापूरमध्ये सर्व टीव्ही ऑन आहेत रंजन दादा, आणि त्या टीव्ही ऑन असताना नजर सुद्धा कोणाची हटत नाहीये कारण मॅच इतका वेगाने सुरू आहे. ओ स्लॉक स्लीप पैडल स्वीप, चेंडू सीमर गप्पार, लंबोदर चौकार, 4 धावा.
तालुका जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू. पहा काय जबरदस्त आहे कमबॅक. खरोखर डोकरा देव आता आलाय. आता कॉल दिला वाटतं डोकरा देवाला. सिंगल आले गेले, सिंगल आले गेले. पहा मला वाटतं आता इकडून नवापूर गावातून कोणतरी घरी गेला आणि त्या मोठमाल पडे जाऊन त्या डोकरादेवाच्या मंदिरात जाऊन नाल फोडला गेलाय, त्या नारळ फोडला गेलाय. त्या नारळाची ताकद ही पॉवर जनरेट दुसऱ्या षटकामध्ये चालली गेले कुठेतरी. ऑन साईडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. सध्याच्या घडीला टीव्ही ऑन आहेत, परंतु संध्याकाळचं सत्र संपून सुद्धा आता आमचे नवापूरवाले सर्व दाखल झाल्या टीव्ही समोर, ते युट्यूबच्या समोर. कारण मॅच महत्वाची. ओ किसी की नजर लग गई क्या मालूम नहीं, परंतु आता आदित्यला मदत सोडावं लागेल. गॉन अजून एका विकेटचं बटन. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा है दमदार. थँक्यू थँक्यू. पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपरस्टार. थँक्यू. वा 22 सभा अजून सामना कोणाच्या बाजूने कळायला मार्ग नाही, परंतु सध्याच्या घडीला नवापूरमध्ये टीव्ही ऑन आहे. तिकडे रणजित दादा आता पडवलची लागवड सुरू आहे, त्यासाठी जमिनीत बांबू गाडले जात आहेत. आता इकडे कोण कोणाचे बांबू गाडतील ते कळायला मार्ग नाहीये. ते पडवलची लागवड होईल तेव्हा होईल. आता सायबा बांबू गाडणार आहे की डीसीसी नवापूर हे येणारे कॅल्वेट सांगणार आहे. परंतु सामना आता बरोबरीच सुटलाय. 24-24 रन ऑन द बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. नवीन बॅटर कोणाला आहे? जयेश वैती. येस आता जयेश वैतीला ते काय करावं लागणार आहे येणार कॅल्वेट सांगणार आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केले चेंडूला. हो पहिल्या चेंडूवर एकच धाव आली गेली. काय जबरदस्त मॅच आहे. पहा 25 रन 25 धावा. पहिले षटक बळकता आकाशने ज्या प्रकारचं कमबॅक केलंय तर त्याचे वाकांडे जोग आहे. आधीचे विकेट जरूर गेले, परंतु आकाशच्या बॅटिंगने संपूर्ण तो खेळ डीसीसी नवापूरसाठी चालवला गेलाय. हलक्यातनं चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगल साठी. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 सभा दापलकर या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. किती बी मॅटर केलं कुण्या भाईला घाबरत नाही. अरे किती बी मॅटर केलं कुण्या बापाला घाबरत नाही. पंचखाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. या खाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. खाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. या खाकी वर्दी वाल्यांना पाहून जिगरा घाबरत नाही. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. मुझम्मिल खान मज्जू नवीन गोलंदाजी मार्कवर. 26 रन ऑन द बोर्ड. समोर आकाश फुल टॉच इन ऑन साइडला. येस आकाश इजी का नाम आहे आकाश. फुलपाड्याच्या मैदानावर झालेला परफॉर्मन्स तो पुन्हा घेऊन आला नालासोपारा नगरीमध्ये. चेंडू सीमारेखा पार लंबोदर चौकार 4 धावा. घेतला होता मला चार्ज मादी ते फोडतो ते खाली देऊन बर्फाची लादी. थँक्यू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला ऑन साइडला ड्राईव्ह करून चेंडूला वेगाने आलाय. ओ आता यष्ट्या पडल्यात की आत लागलाय, परंतु आमचं त्वरित डिसिजन आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय नॉट आउट. 31 शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ शेष. जिकडे पहिल्या इनिंग मधील 31 धावा दापलकावर. जयेश वैती खूप मोठा एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. समोर मुझम्मिल खान कॅप्टन. कट केलाय चेंडूला पाठवलंय. एके धावेसाठी. पहा एक धावेने पण जमीची बाजू आतापर्यंत डीसीसी नवापूर संघासाठी काय आहे. पहिले षटक वळखता जो दबाव नाही घेतलाय सर्वात जमीची बाजू ठरली गेली, त्यासाठी धावपळ सुद्धा ती त्याच रीतीने चाललं गेलंय. बॅकफुटला गेले, कट केलंय पाठीमागे घेऊन थर्ड मॅनला. आणि एकापेक्षा अधिक काही नाही असं सांगितलं गेलं. 33 रन 33 धावा. शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. जिकडे 33 पुन्हा एकदा सज्ज होतोय.
ओ मिस 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 झाला गेलाय. 34 झाल्या 34. नाही 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 तुला सुद्धा संधी मिळणार आहे राजा. आता ट्रेलर झालाय, आता पिक्चर सेकंड इनिंग मध्ये दाखवणार आहेत. 34 धावा. पहा फुलटा चेंडू समोर केला गेलाय. ओ चेंडू अडवलाय, चेंडू अडवलाय. फेकी 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 प्रसाद. ओ आता प्रसाद गवड कुठल्या नशेत होते कळायला मार्ग नाहीये, परंतु शेवट त्याला चेंडू अडवला. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. जिकडे धावसंख्या धावपळकावर रिव्ह्यू घेतला गेलाय. कशासाठी? स्टेप. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. एकच मॅटर केलाय पुण्यात, साहेब माफ करा गुन्ह्यात. स्टेप नाहीये. चला तर पहिल्या इनिंगचा खेळ संपतो. जिकडे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय परेश दादा किनी यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल परेश दादा किनी यांना की आपण मंचावरती येणे आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषकामध्ये. सन्माननीय परेश दादा किणी यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी परेश दादांना विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. परेश दादांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर चषकामध्ये. आपणास विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. टार्गेट किती आहे कौस्तुभ? 36. 36 गुण मिळावे लागतात एक चांगलं नातं बनण्यासाठी. आणि ते म्हणतात ना एखादं स्थळ शोधण्यासाठी गेलो की 36 गुणांची चर्चा होते. आता मगाशी 36 होते, आता ते गुण कोणासाठी मिळणार येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्ता समालोचक कक्षामध्ये दोन्ही आमचे समालोचक मित्र उपस्थित आहेत. अष्टविनायक विरार आणि तेजस 11. जहां से कल शुरुआत हुई थी वहां पर हम आके रुके. चला या दोन्ही कर्णधार अष्टविनायक विरार संघाचा कर्णधार आपण या तेजस 11चा कर्णधार इथं आलेला आहे. हुंडा वॉरियर्स तेजस 11 विपक्ष अष्टविनायक विरार. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय दमदार आयोजन. विद्यमान सामना 2 डोळक्यामध्ये कलगीतुरा यादवी धुमत चक्री चकमक जुगलबंदी. बिशू मी विनंती करेल परेश दादा किनी यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहा पहिला बॉल. कौस्तुभ नाणेफेकीचा कौल परेश दादा किणी यांच्या शुभ हस्ते केला जातो. एका बाजूला अष्टविनायक विरार, दुसऱ्या बाजूला हुंडा वॉरियर्स तेजस 11 या दोन संघादरम्यान. हेड्स इज द कॉल अँड टेल आलाय. थँक्यू सो मच. मी परेश दादांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. अनिकेत टॉस जिंकला. येस तेजस टॉस जिंकला. काय नीड असेल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा अनिकेत तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टीम अष्टविनायक विरारला बॅटिंग साठी आमंत्रित केले. काल या दोन संघांदरम्यान झालेली मॅच सर्वांच्या नजरेसमोर आहे, परंतु आता काय तो इतिहास कायम राहील की बदलला जाईल येणारी काळ सांगणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच 36 गुण कोणाचे मिळणार आहेत हे आपण पाहणार आहोत. जातोय कौस्तुभ मेहर यांच्याकडे. थँक्यू 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 सर. पहा 6 धावा
धावपळ करतोय. 3 चेंडूचा खेळ. 36 धावांचा पाठलाग करतोय. सुरुवात झाली आणि सुरुवातीचं कारण एकच होतं. मला वाटतं समाधान दादांनी सुद्धा साईबाबाच्या मंदिरात पाठवल्यात. तुम्ही सुद्धा जाऊन या, एकदा फेरी मारून या. पहा तेजस्वी आमच्याकडे कशाला बघतोय काय समजा कळायला मार्ग नाही. आता समजलं कशाला बघतोय. मारंबल पाड्यामध्ये करण गवळीचा पाय पकडला तर डोकरा देवाने एका धावाने विजयी झाला होता. तेव्हाच आमच्याकडे बघतायत वाटतं. आता इकडे कोणाचा पाय पकडतील कळायला मार्ग नाहीये. त्यामुळे करण 3 दिवस झोपला नव्हता आणि तो 1 धाव संपूर्ण नावापूरने विजयी जल्लोष केला होता. आता जबाबदारी आली इकडे. हितेश भोईर तिकडून थोडं लांब व्हायचं. हितेश भोईर आता बरोबर आहे. नाहीतर कदाचित त्या दरवाजापर्यंत पोहोचता पोहोचता तुला घरी जाण्याचा मार्ग दिसेल असं काही करू नको. पहा 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धाबा धावपळ करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. नाही लसन सर सकाळी आपण तिकडे आपली भेट झाली होती. आज तुम्ही सुद्धा उपट्या जाम मारल्यात. ओ चांगली फिल्डिंग चिराग मेहर आहे. आकाश आज आकाशचा दिवस आहे. आज आकाशचा दिवस आहे. त्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावपळकर. या ऐकू डीजे मयूरला. बघा मयूर इथे कौस्तुभ मेहरला मयूर भोईर डीजे वाले यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय आणि मृदुल मेहर यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. कौस्तुभ मेहरने आज सर्वांची मनं जिंकल्यात. ओढू कमेंट्री बॉक्स. थँक्यू डीजे मयूर आणि थँक्यू मृदुल मेहर. या सर या. पहा मॅच कुठे थांबले. 9 धावा धावपळ करतेत आणि धावांचा पाठला किती करतोय 36. आता कॅप्टन आला गेलाय जतीन तांडेल. पहा हे षटक निर्णायक आहे. फुल टॉस ऑन साइडला. फेकी नाहीये. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी स्वप्न होते. पहा दोन्ही संघामध्ये लढत आहे आणि इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये दाखल होईल. हरणारा संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. आता कुठला संघ या स्पर्धेबाहेर जाईल येणार कालवेळ सांगण्यापर्यंत सुरुवात आतापर्यंत टीम साहेबाची चांगली आहे. 10 धावा धावपळ करतेत. समोर ऑन साइडला ड्राईव्ह चेंडूला आर्यन त्या ठिकाणी आहेत. येस कालच्या दिवसामध्ये विसरून चालणार नाही. आर्यनला सुद्धा चांगली फिल्डिंग केली होती आणि आदित्यला सुद्धा विसरून चालणार नाहीये. पहा ज्या त्यांचे एफर्ट या स्पर्धेमध्ये दाखवले आहेत प्रत्येक खेळाडूने. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा 12 धावा धावपळ करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. चांगलं षटक आहे. जतीन तांडेलला माहित आहे यशवलेला कशा प्रकारची गोलंदाजी कर आणि जतीन तांडेलने SPL 6 नंतर संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली. ओ इकडे काय सबकी जान हत्याले में आई थी. इतना बड़ी मछली थी ये लेकिन तोड़ क्या तुकलाय. डॉट निर्धाव चेंडू. 12 धावा धावपळ कर. 4 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर. ओ व्हॉट अ फील्ड. आकाश आणि फक्त आकाश दिसतोय या मॅच मध्ये. आकाश ते काकी झुंज देऊन उभा राहिला होता त्यामुळे धावपळ चाललं होतं. आता फिल्डिंग करत असताना सुद्धा चांगले एफर्ट या लावलं गेलंय. इकडून आता धावपळ 13. 5 चेंडूचा खेळ झाला. चांगलं षटक आहे. पहिलं षटक बघता या षटकामध्ये थोडस कमबॅक केलंय जतीन तांडेलने. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर खेळला गेला चेंडूला. पेकी कुठे आहे. ओ जयचं सेलिब्रेशन झालंय. आता जयचं सेलिब्रेशन झालंय. मृदुल तुझे हात का वरती आहेत. तुझे हात खाली येऊ दे बाबा. आता जयचं सेलिब्रेशन झालंय की काय घडले पण येणारे कालवेळ सांगणार आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व काही गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. फेकी झाली होती त्यावेळेला बॅट कुठे होती. बॉल कधी आला या सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत. तुम्ही बसता तिथं ओळख आहे आमची साऱ्या जगा. तुम्ही बसता तिथं ओळख आहे आमची साऱ्या जगा. दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे आमचा भाई बघा. दोस्ती दुनियेतला राजा माणूस आहे आमचा भाई बघा. दुनियेतला राजा माणूस आहे शुभम भाई बघा.
डिसीजन नॉट आउट. हाँ अभी मृदुल मेहर खुश है. क्या बात है. मृदुल मेहर नेहमीच खुश असतो. मृदुल मेहरचा एक मोठा संघ आहे जीवदानी मौली फुलपडा. तो जर का संघ अडचणीत असला का हा माणूस 4 दिवस झोपत नाही. मी पाहिलेलं आहे, आख्याने पाहिलंय, सर्व बघतायत. आता किती प्रेम आहे माहित नाही. मला वाटतं तिकडे ब्लॉक वगैरे घेतला की काय फुलपाड्यात. आता ते सुद्धा बघावं लागणार आहे. हो पंका फिरलाय. धावसंख्या धावपलकावर 14. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि आता बघूया चला मॅच मध्ये इक्वेशन काय राहिले. आता पॉवर प्ले घेतला गेला नाही. आता पॉवर जनरेट करण्यासाठी या इक्वेशनला 12-22 आमच्या मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल बॅकफुट. ओ इसी का नाम है केतन मेहर, ज्याने केला होता SPL 6 मध्ये केहर. कुठून आला कधी आला कळायला मार्ग नव्हता. पहा केतन मेहर, काय जबरदस्त एफर्ट आहे. आणि इतका वेगवान पहा, जितका वेळा पाहिल तितक्या वेळा कमी आहे. ओ हो क्या बात है. आउटस्टँडिंग एफर्ट. रिव्हर्सचा अटेम्प्ट पाठीमागे चेंडूला पकडलाय. हा जितके डॉट तितके प्रेशर. आणि मग शेवटी काय होतं, अडचणी वाढतायत. 10-22 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. पॉवर प्ले षटक ऑन आहे. 10 मध्ये 20 हे इक्वेशन आहे. मोठा पटका डाऊन ग्राउंड समोर. आकाश पैकी करतोय वेगवान. बॅकअप साठी खेळाडू होता जयेश. तोपर्यंत एकच धाव आली गेले. पहा मुझम्मिल खान, प्रदोष बैकर प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नाला वाव देणार एक मात्र षटक पॉवर प्लेचं. त्या षटकामध्ये संपूर्ण खेळ पहिल्या 3 चेंडू मध्ये बदलला गेलाय. 17 धावा 9-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. 9 मध्ये 19 बॅटल आहे. आणि आता क्षेत्ररक्षकावर सर्वांच्या नजरा. कोण कुठाला कुठे काय करेल, काय घडेल, कोणाच्या बाजूने जाणार आहे हे पॉवर प्लेचं षटक येणार कॅलवेल सांगणार आहे. पॅड्रो ऑन स्ट्राइक. मोठा फटका समोर डाऊन ग्राउंड. येस डाऊन टू ग्राउंड. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. लंबोदर चषक चौकार. 4 धावा. बाहेर आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी. ये बाबा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बर का. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानक्यान लय आतमधी. खाली ठेवून बर्फाची लादीना साहेब हानक्यान लय आतमधी. टाक्यू मृदुल. चौकार आला गेला समोर. डाऊन टू ग्राउंड फटका एक्झिक्यूट केला होता. ऑन साइडला चप्पल होतं. क्रॉस. ओ चांगली बिल्डिंग त्या ठिकाणी होते. त्यामुळे एकच धाव आली गेले. सन्माननीय सचिनजी वागचोटे साहेब आणि वॉर्ड क्रमांक 58च्या महिला अध्यक्षा गायत्री वागचोटे मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषकाच्या वतीनं. वॉर्ड क्रमांक 58च्या महिला अध्यक्षा गायत्री वागचोरे मॅडम, त्याचबरोबर सचिनजी वागचोटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. फेकी वेगवान. ओ येस फिंगर गन अप. दॅट्स अ ह्यूज विकेट. आणि आता नाही डायरेक्टली जातोय मुझम्मिल खान. येस मोठा विकेटचं बदन. मोठा आदरा गॉन. सुपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सुपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा.
चषक मानाचा विशू गायकवाड दादाचा भरला थँक्यू लंबोदर थँक्यू चषक थँक्यू मानाचा. थँक्यू. आता 6-14चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय. काय घडेल काय बिघडेल येणारे कालवेळ सांगणार आहे. परंतु सर्कलचं मैदान आहे. पहा मृदुल मेहरची डोकी वाढले. 6 मध्ये 14. पहा मृदुल मागे या. आपल्या रिसॉर्टला 700 कस्टमर होते. या आपला धंदा झालाय जोरात आणि तुम्ही तर 700 कोणाला सोडत सुद्धा नाही. किती वेळा सांगायचं 500 मध्ये करा 500 मध्ये करा. नाही आम्ही 700च घेणार. त्यामुळे आपण मागे या. तिकडे काय करते ते दोन्ही बघतील. आपण मागे या. 6 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. पहा नवीन गोलंदाज आकाशने संपूर्ण खेळ या पहिल्या इनिंग मध्ये चेंज केला होता. आता ती जबाबदारी शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आली गेली. 6 मध्ये 14 या इक्वेशनला मॅच आली गेली. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आता वाईट आहे की मॅच टाईट आहे. येणारे कालवेळ सांगणारे परंतु खूप मोठी जबाबदारी. बॅकफुटवर मिस झाल्यात. बॅकफुटवर मिस डॉट. पाच 13चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले. बॅकफुटला गेले कट केले चेंडूला. ओ कट पॉवरफुल कट. चेंडू सीमार्ग पार. लंबोदर चषक चौकार 4 धावा. गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे दादा ऋषी देसाई दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या ऋषी थँक्यू. सर आता एखाद्या चौकाराने मॅच ऑन झाली. आता इक्वेशन काय बनले 4 मध्ये 9. 4-9 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. 4-9 आणि प्रचंड दडपण आहे दोन्ही खेळाडूंवरती. ओ ये क्या बाय दडपण आहे. दडपणाचा जो फुगा फुटला होता त्याला पिन मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. बिग ब्लो बड़ी विकेट. बड़ी मछली जाल में फंसी हुई. ऋषिदादा देसाई डिपार्ट. विशू दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम. आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम. जो तो करतोय त्याला सलाम. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड थँक्यू. प्रेक्षक बघा टाळी वाजवण्यासाठी हात पुढे आणतात परंतु वाजवत नाहीत. का माहितीये का? इकडे विकेट गेले त्यामुळे थांबलेत. तिकडे चौका गेला होता. अक्षर पटेलने चौकार लगावला होता. आता तळ्यात की मळ्यात वाली जी कहाणी ती इथं आहे. इथं थांबावं की घरी जावं कुणाला कळायला मार्ग नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय सुमित वैद्य. कट केलं चेंडूला एका धाब्यासाठी खेळलंय आणि आता सिंगल स्ट्राईक रोटेट करत आता मजा येणार आहे. वन ऑफ द ग्रेट फिनिशर समोर आणि त्याच्या समोर डीसीसी नवापूर. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. 8 कोणाची लागणार वाट आणि ती वाट लागावी असं वाटत नसेल तर मात्र येणाऱ्या 2 चेंडूने आपलं बनवायचंय. मग ते टीम साहेब असो. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा. येस टायमर संपलाय. येस एक प्लेअर आतमध्ये. अजून एक वेगळा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये घडेल. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणायचा आहे. येस 2-8 मजा येणार आहे. प्रदोष. ओहो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. नाही चेंडू गेला सीमा रेखा पार. जब दिखती है छोटी सी दरार गेंद भेजते या सीमा रेखा पार. पाठवलं चेंडूला 4 धावांसाठी. आता 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. विशू गायकवाड यांच्याकडून एका चेंडूवरती चौकार लगावला तर 500 रुपयाचं बक्षीस. 1000 रुपयाचं गायत्री देई वागचोडे यांच्याकडून 1000 रुपये. 1000 रुपये रंजनदादा पाटील. क्या बात आहे. एका चौकाराची एवढी किंमत होती आम्हाला माहित नव्हतं. नाहीतर या स्पर्धेमध्ये भरपूर चौकार आले होते. परंतु ही क्रुशियल मुवमेंट आहे.
या मुवमेंटला चौकार गरजेचा आहे टीम साहेबाला. आणि डीसीसी नवापूर काय विचार करते, ये वो घटिका आहे. साहेबाच्या स्पर्धेमध्ये साहेबाला हरवण्याचं कार्य नॉकआउट मध्ये डीसीसी नवापूरने केलं होतं. आज डीसीसी नवापूरला तो इतिहास परत म्हणजे त्या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे, परंतु त्यासमोर साहेबाला तो इतिहास पुसायचा आहे, रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे, इतिहासाला मोडीत काढायचं आहे. अनेक असे विडे त्यांनी उचललेले आहेत. आता त्या उचललेल्या विड्यांना किती सार्थ कामगिरी होतीये. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. टॉप एफर्टला 100+ मार्क्स. व्हॉट अ फिनिश वन्स अगेन डीसीसी नवापूर. थँक्यू डीजे. ही सुरुवात कुठून झाली आहे? ही सुरुवात JKCC वर्सेस प्लेयर्स पासून झाली. ही सुरुवात तिथून झाली, ती थांबायचं नाव घेत नाहीयेत. वन मोर बिग अपसेट म्हणजे अजून एक मोठा धक्का. टीम साहेबा स्पर्धेबाहेर आणि सेमीफायनल मध्ये डीसीसी नवापूर दाखल होतीये. तुर्तास मैदानावरती अशा एका रंगतदार सामन्याचे साक्षीदार होत असताना या लंबोदर चषकाच्या मागे असणारा हात, नेहमीच आधाराची थाप म्हणजेच काय, विशू गायकवाड यांच्या या स्पर्धेमध्ये आधारस्तंभ म्हणून उभे राहणारे सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा जे असे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांना आपण म्हणतो असे गायत्री वागचोडे मॅडम, त्याचबरोबर परेशदादा किणी या मंचावरती आहेत. आणि या सर्वांना इतक्या चांगल्या सामन्याचं साक्षी व्हायला मिळालं, यालाच दुग्ध शर्करा योग म्हणतात. 2 आधारस्तंभ मंचावरती आहेत आणि त्या आधारस्तंभ मंचावरती असताना अशा प्रकारचा फिनिश, व्हॉट अ फिनिश.